रेडी? नमस्कार, मी सौरभ क्षीरसागर सिनेसृष्टीमधून आणि आज आपल्या सोबत आहेत नुकतेच बिग बॉसच्या घरातून बाहेर आलेले खानदेश किंग सचिन कुमावत. सचिन दादा, कसे आहात? मजेत. तुम्हाला बघून खरंच बरं वाटतंय, कारण असं समोरासमोर इतकी चांगली व्यक्ती, कारण भाऊंनी पण जातात, तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून जर बिग बॉसचे कंटेस्टंट कोण असेल, पहिल्यांदा असं कोणाला तरी सांगितलं की एक चांगला माणूस जो कोणाचाच वाईट विचार नाही करू शकत, असा एक मस्त इमेज होती तुमची. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नक्कीच मला आनंद वाटला. मी बाहेर आल्यानंतर पण मी प्रेक्षकांच्या काही त्यांच्या कमेंट्स पाहिल्या, तर यार मला समाधान वाटलं की मी 1.5 महिना तिथे राहिलो मध्ये, पण मी जे पण केलं त्या सगळ्या करण्यानं लोकांची मनं जिंकता आली मला. म्हणजे ऑलरेडी माझ्याबद्दल सहानुभूती की मी बाहेर येणं सगळ्यांनाच शॉकिंग झालं. तर मला असं वाटतं की खरंच मी खूप मोठं प्रेम कमवलंय की भाऊ पण ते बोलले आणि प्रेक्षकांची पण प्रतिक्रिया मला तशी पाहायला भेटली सगळीकडेच. नाही दादा, खरंच तुमच्यामुळे खानदेशची लोक इतकी चांगली असतात, हे एक आता तुम्ही रिप्रेझेंट करताय आणि ते खरंच बरं वाटतं. तुम्ही घरी गेला होता आता एडिशन नंतर? नाही, म्हणजे आता प्रॉपर घरी मी उद्या जाईल. प्रॉपर तेच की काय रिॲक्शन आहे प्रॉपर घरच्यांचं किंवा तुमच्या गावातल्यांचं ते बघण्यासारखं. आता उद्या आहे सगळे मित्र कंपनी जल्लोष वगैरे म्हणजे आहे, त्यांनी त्यांचं नियोजन केलंय. चांगलंय. जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कॉल आला बिग बॉस, कसं वाटलं? मी अपेक्षित होतो 8-10 महिन्यापासून की ह्यावर्षी खानदेशकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि खानदेश कोणी म्हणजे बरेच आर्टिस्ट आहे खानदेशमध्ये, पण मला म्हणजे खूप खुश झालो मी की मला माझ्या आयर आणि मायबोलीला आता अजून एक प्लॅटफॉर्मवर मला प्रेझेंट करता येईल, अजून तिथे प्रचार प्रसार करता येईल त्या माध्यमातून, या शोच्या माध्यमातून, आणि करता आलं जे केलं ते. खूपच चांगलं. तुम्ही इव्हन टास्क पण खूप चांगले केले. पहिल्या टास्क पासून, म्हणजे तो गोनीचा टास्क असो किंवा शेवटच्या टास्क पासून, आणि तुमचे मुद्दे पण एकदम क्लिअर होते. बट कुठे कमी राहिलं असं वाटतं दादा? जर एपिसोडच्या हिशोबाने विचार कधी केला 1-1.5 तासाच्या, तर बऱ्याच ठिकाणी काही कमतरता दिसत असेल प्रेक्षकांना. पण जर तिथल्या 24 तासाच्या माझी जर 24 तासाची जर मेहनत पाहिली तर मी खूप काही केलंय. मला नाही वाटत की मी कुठेतरी काहीतरी कमी पडलो असेल म्हणून. मी खूप काही गोष्टी केल्याय, खूप मुद्दे मी उचलले, काही मतं मांडलीत, काही एंटरटेन केलंय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि रिलेशन, इमोशन्स मी जुळून ठेवले. तर मला नाही वाटत, पण 1-1.5 तासाच्या याच्यात नक्कीच काहीतरी ती कमतरता दिसत असेल तर मला आता चेक करेल, मी पाहिल. पण मला माझ्या मित्रांच्या, फॅमिलीच्या याच्यात दिसतंय की काही दिवस तुम्ही खूप कमी दिसले. हो, पण शेवटचा आठवडा दादा खूप छान दिसला, खूप चांगले खेळला, आणि त्यामुळेच शॉकिंग वाटतं, कारण शेवटच्या आठवड्याचे जे मुद्दे होते नॉमिनेट करण्याचे, जे पाणी ओततानाचे मुद्दे, ते तुम्हाला पण नाही पडलं आणि मला नाही वाटत कुठल्या प्रेक्षकांना पण पडलं. बरोबर. तुम्ही काय सांगाल त्या मुद्द्यांबद्दल? हे बघ, काय ना, नॉमिनेशन करा, ते आपल्या टास्क येतो आणि ते केल्याशिवाय आपण पुढे जात नाही. नक्कीच केलं पाहिजे, पण ज्याला करतोय त्याच्या बाबतीतचे आपण जे काही मुद्दे मांडतोय ते निदान प्रेक्षकांना तरी पटेल ह्या हिशोबाने तुम्ही मांडा, आणि त्याच्यानंतरच प्रेक्षक पण विचार करतील. मला वोटिंग किती भरभरून वोटिंग होती नॉमिनेशन मध्ये. 3ऱ्यांदा नॉमिनेशन मध्ये असल्यावर बॉटम मध्ये मागच्या वेळेस होतं तरी वोटिंग होती. म्हणजे कुठेतरी माझी एक जे पर्सनॅलिटी इमेज होती, माझं जे खेळणं होतं ते खरंच प्रेक्षकांना आवडलं, त्यांनी मला तो आशीर्वाद दिला बाहेरून. म्हणूनच इथपर्यंत अर्धा सीझन मी तिथे टिकलो समजा. तर निकषानुसार केलं पाहिजे हे मला वाटत होतं नेहमी, म्हणून मी काही ठिकाणी मला राग पण यायचा, जे मला करत होते, अरे तुम्ही बोला मुद्दे मांडा. मागच्या वेळेस ते काही बाथरूमचा मुद्दा होता, अरे हा मुद्दा आला, मग मी पण बोलू शकतो ना काही गोष्टी. आता बाथरूमचा स्पेस मोठा आहे, तिथे काही गोष्टीमध्ये थंडी पण कमी वाजते. बाकीच्या एरियामध्ये थंडी खूप आहे, बेडरूम मध्ये, लिव्हिंग मध्ये. आणि मला, आपण जळगावकडे राहणारे लोक आहे, थोडं उष्ण आहे आमच्याकडे वातावरण, इकडे ते मॅच नाही होत. मला झोप नाही लागत होती त्या थंडीमध्ये, किती वेळ मी झोपलो नाही. काही गोष्टी होत्या. मग अशा मुद्द्यांवर, म्हणजे काही अर्थ नसलेल्या मुद्द्यांवर ते चुकीच वाटत होतं. नाही, खरंच दादा, कारण बरेचसे खूप कमी पार्टिसिपेंट आहेत जे कॉमन मॅन बोलतो ना आपण, त्या पर्सनॅलिटीत ज्याला रिलेट करू शकतो की अरे हा आपला माणूस काय आपल्यासारखा वागणार आहे, ज्यात मिक्स ऑफ इमोशन सगळंच असतं तुमचं. आणि तुम्ही थोडे इमोशन झाल्यावर बिग बॉसने जे तुम्हाला मोटिवेट केलं आतमध्ये बोलवून,
त्याच्या आधी आणि नंतर काय म्हणजे फरक पडला किंवा काय ते, कारण तुम्हाला इमॅजिन करायला लावलं तू एका झाडाखाली बसला आणि ते सगळं. मी ऍक्च्युली काय आलं ना, जसं बिग बॉस सुरू झालं पहिल्या दिवसापासून जे काही गोष्टी घडत ज्या काही ते सगळं नवीन वेगवेगळं वाटत होतं, की ज्या गोष्टी कुठेतरी मला चीड व्हायची त्या गोष्टीने, तो आवाज, ते भांडण, त्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये कधी घरच्यापासून दूर नाही राहिलो, ते एक वेगळं ते पोरांची आठवण यायची, ह्या सगळ्या गोष्टी. तर मग मला गोंधळलेलं पाहून बिग बॉसनी ऑर्डर दिली, सचिन कन्फेशन रूम मध्ये या. मी गेल्यानंतर मला जे पण काही बिग बॉस बोलले त्या ठिकाणी, खरंच एक काही का असो यार, तो आधार आहे बिग बॉस त्या घराचा, म्हणजे आणि आमचा सुद्धा. मला तरी वाटलं की जे पण काही बोलणं झालं त्याच्यानंतर, मी बाहेर आल्यानंतर, मी आजपर्यंत मी तिथे इमोशनली आपलं मेंटली किंवा काही कोणत्या गोष्टीमध्ये डाऊन नाही झालं. फिजिकली थोडा त्रास होता मला, बॅक पेन, काही गोष्टी, झोप न लागणं, या सगळ्या काही गोष्टी होत्या. पण जे नाही का स्ट्रॉंगपणा जो होता तो कुठे कमी नाही पडला. मग नाही, खरंच तो सीन बघून खूपच बरं वाटलं. हो. आणि आता जसं बोललो की एक चांगला माणूस म्हणून इमेज होती आणि तुम्ही तसे खेळलात. पण कधी असं वाटलं की चला थोडंसं आपण क्रॉस खेळूया किंवा थोडं विलन बनून खेळूया, जे बाकीचे खेळतात गेमसाठी, जे वाईट खेळतात, कधी असं वाटलं की थोडा गेम खेळूया किंवा नाही पटलं? माझ्या स्वभावाप्रमाणे मी गेमच खेळलो. मला वेगळं काही करण्याची मला गरज नाही वाटली. आणि कशासाठी? अजिबात नाही ना. अरे आपण 24 तास लाईव्ह दिसतोय, त्या 24 तासून काय क्लिप्स कापून ते 1.5 तासावर आल्यानंतर आपलं ते, मी विचारच केला होता, मला नको तिथपर्यंत नाही गेलो चालेल, पण मी फेक नाही वागू शकत, मी फेक वागूच नाही शकत. आणि नको ते जिथपर्यंत राहिलो, खूप रिअल राहिलो. चला मगाशीच मला बोलायचं, आताच बोलतो, शर्ट खूप छान आहे. मी एक गोष्टी वाचतोय त्यातल्या त्यात, खूप छान शर्ट घातलाय तुम्ही त्यावरून. आणि पुढचा प्रश्न असा असेल की राखी यायच्या अगोदरचं घर आणि नंतरचं घर, त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? काय फरक पडला? आणि राखीजींचं कसं आहे, त्यांचं बोलण्याची एक पद्धत, मस्करीची एक पद्धत किंवा भांडणं लावण्याची एक पद्धत, ही थोडी वेगळी. कारण त्यांना एक्सपिरियन्स आहे, किती दिवसापासून, किती वर्ष झाले ते बिग बॉस करत आहे. तर थोडासा फरक नक्कीच पडला. पण त्याआधी पण होतं घरात जे पण काही गोष्टी होत्या. पण नाही का, एखादी नवीन सदस्य घरामध्ये वाढल्यानंतर एक नवीन पर्सनॅलिटी ऍड होती, तशी ती पर्सनॅलिटी ऍड झाली. चांगलं. आता पुढील मी काही 3 नावं घेतोय. तुम्ही खरंच इतके चांगले आहात, पण तुम्हाला थोडं पेचात टाकतो. या लोकांबद्दल एक वाईट गोष्ट बोलायची आहे तुम्हाला. वाईट बोलायची म्हणून बोलू, पेचात टाकतो. आरबी सुरुवातीचं त्यांचं म्हणजे जो पर्सनॅलिटी होती ती रिअल होती, आता कुठेतरी ती बदलली. दीपाली ताई असं 1 to 1 खूप प्रेमळपणा ते दाखवतात, पण नंतर काही गोष्टींमध्ये त्यांचं वेगळं स्वभाव त्यांचा दिसून येतो. तन्वी तन्वीचं मला तरी कुठे तिचं म्हणजे मला ऍक्च्युली ती मनापासून भाऊ वगैरे बोलत होती, पण तरी तिचा जो टास्क वाचताना किंवा काही गोष्टी समोर येऊन काही असं जे काही होत ते मला खूप असं की ते, आणि घरात नंतर मग काय ते त्याच्यात खूप डिफरंट वाटत होतं. धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि शेवटचं मी एवढंच सांगतो की खानदेशच्या आता बऱ्याचशा आर्टिस्ट लोकांना एक प्रेरणा मिळाली, एक होप मिळालाय, आणि तुमच्यामुळे आता बरेचसे प्लॅटफॉर्म ओपन होणार आहेत. तर तुमचे पुढचे जे प्रोजेक्ट असेल किंवा खानदेशचे अजून पण आर्टिस्ट तुम्ही वर आणाल किंवा काय, याबद्दल काय तुमचे प्लॅन्स असतील? नक्कीच. मला मराठी बिग बॉसच्या घरातून आता मी बाहेर निघालोय. एक आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक सचिन कुमावत जिथे माहिती नव्हतं तिथपर्यंत ते नाव गेलंय, आणि माझी पर्सनॅलिटी तिथपर्यंत गेली आहे. तर नक्कीच माझ्या खानदेशाकडे माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच काहीतरी बदललाय, आणि त्याचा फायदा, त्याची संधी मला अजून मिळवायची आहे.
आणि मी आता बाहेर आलोय तर मी वेगवेगळ्या कामं करण्यासाठी खूप रेडी आहे, की मला आता महाराष्ट्रातून जे माझ्यासाठी चांगले कामं राहतील, जे आले तर मी नक्कीच त्या कामांसाठी, त्या संधीचं मी नक्की अजून सोनं करेल. माझं तर युट्यूबचं चालूच आहे, सचिन कुमार युट्यूबचं, त्या माध्यमातून आपले ऐरणी गाणे चालूच राहतील. पण अजून इतर कामं करण्यासाठी मी आता उत्सुक आहे. वा दादा, खरंच धन्यवाद. आणि जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगता? नक्कीच सिनेसृष्टीच्या सर्व प्रेक्षकांना, श्रोतांना मी आभार व्यक्त करतो तुमचं पण, की आपण सर्वांनी खूप प्रेम बिग बॉस मराठीच्या घरात मला दिलं आणि त्या प्रेमापोटी मला खूप काहीतरी प्रेरणा भेटली आणि इथपर्यंत मी तुमच्या समोर आज आहे. तुमचे खरंच मनापासून खूप आभार. महाराष्ट्रातल्या, खानदेशातल्या तमाम प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षकांचं खूप 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 आभार. धन्यवाद. थँक्यू.